भारत संचार निगम लिमिटेड मधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या वेतन आयोगानुसार देण्यात येणाऱ्या वेतन पद्धतीत तफावत असून एकाच संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे निकष का? बीएसएनएल कर्मचारी संघ, अखिल भारतीय बीएसएनएल पेन्शनर्स असोसिएशन आणि सीसीडब्ल्यूएफ यांच्या संयुक्त समितीने पत्रकार परिषदेत उपस्थित करत विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका जाहीर केली. बीएसएनएल ईयूचे अध्यक्ष नागेश कुमार नलावडे, AIBDPAचे सचिव MI जकाती व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बीएसएनएल मधील अन्यायकारक परवडणूक अट रद्द करून जानेवारी 2017 पासून वेतन पुनर्निर्धारण आणि निवृत्ती वेतन पुनर्निर्धारण लागू करावे. 60,000 कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2017 पासून वेतन पुनर्निर्धारित लागू करावे. राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारीचा विचार करून कंपनीच्या नफ्यात कर्मचाऱ्यांना न्याय्य वाटा द्यावा यासह अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे जाकाती यांनी सांगितले. आणि या आंदोलनामध्ये जंतर मंतरवर त्यावेळेला योगायोगाने पाऊस आला. पावसामध्ये भिजत म्हणजे मोर दॅन 70 इयर्स ओल्ड पर्सन सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि भिजत त्यांनी ह्या प्रकारचं हे आंदोलन केलं. आमची सरकारकडनं अपेक्षा एवढीच आहे, BSNL प्रॉफिटसाठी काम करत नाही. ही कंपनी एक सेवा म्हणून काम करते, सेवाभाव म्हणून काम करते. आपल्याला आठवत असेल, ज्या वेळेला सुनामी आली त्या सुनामीमध्ये केवळ BSNLची सर्व्हिस चालू होती. कोकण भागामध्ये, हिमाचल प्रदेशामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये जे काय मोठमोठी संकट, प्रलय येतात, नॅशनल कॅलॅमिटीज, यामध्ये केवळ BSNL कंपनी ही सर्व्हिस देत असते. त्या ठिकाणी लॉस याचा विचार केला जातो. सुनामीच्या वेळेला करोडो रुपयाचा लॉस झाला आमचा, पण तो लॉस काय सरकारने वेगळ्या पद्धतीने आम्हाला काही दिलेला नाही. ही सरकारची कंपनी, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. आणि आमच्या सरकारकडे एवढीच विनंती आहे की गेल्या 9 वर्षामध्ये हे कर्मचारी सतत आंदोलन करून पे रिव्हिजनसाठी आणि पेन्शन रिव्हिजनसाठी भांडत आहेत. त्याला कारण असं आहे की आमच्यातला 70% पेक्षा जास्त कर्मचारी हा स्टॅग्नेशनवर गेलेला आहे. त्यामुळं वार्षिक वेतन वाढ जी आहे ती सुद्धा त्याची संपून गेलेली आहे आणि त्यामुळं कर्मचारी हा अनसॅटिस्फाईड आहे तसा पाहिलं. आणि पेन्शनर जे आहेत हे DOT मध्ये, आम्ही ज्या वेळेला DOT मध्ये होतो त्यावेळेला DOT मध्ये आम्ही का चॉईस केलं, तर एक सरकारी कंपनी तिथं पेन्शन मिळते, हा त्याच्यामधला एक उद्देश होता. आणि त्यामुळं DOT मध्ये असताना आम्हाला पेन्शनची हमी दिली होती. त्यावेळेचे आमचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं की कंपनी जरी स्थापन केली तरी तुमच्यासाठी एक वेगळा नियम तयार करतो आणि तुमची पेन्शन कुठल्याही प्रकारे बाधित होणार नाही, ती अबाधित राहील, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी ऑप्शन दिलं BSNL मध्ये जाण्याचं.